पश्चिम आशियाई प्रदेशातल्या सध्याच्या घडामोडी पाहता परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं भारतात आलेल्या परदेशी नागरिकांसाठीही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पश्चिम आशियातील भारतीय दूतावासांनी त्यांच्या नागरिकांना जारी केलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्या परदेशी नागरिकांना त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलाव्या लागल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी किंवा त्यांचा मुक्काम नियमित करण्यासाठी मदत हवी आहे, अशा सर्व परदेशी नागरिकांनी जवळच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. तर या पार्श्वभूमीवर इस्रायलसह संयुक्त अरब अमिरात, इराण, सौदी अरेबिया, कतार, पॅलेस्टाईन, मस्कत, कुवेत, बहरीन या देशातल्या दूतावासांनी भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. या भागातल्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगून अनावश्यक हालचाली किंवा प्रवास टाळावा, बातम्यांचा वेध घेऊन परिस्थितीनुसार वागावं, तसंच आपल्या दूतावासाकडून प्राप्त होणाऱ्या सुरक्षाविषयक सूचनांचं पालन करावं. या देशांमध्ये तात्पुरता निवास करणाऱ्या भारतीय नागरिकांनी मदतीसाठी भारतीय दूतावासाशी संकेतस्थळावर संपर्क साधावा, असं आवाहन दूतावासांनी केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. भारतीय खलाशी आणि सागरी हितसंबंधितांसाठी एक सल्ला जारी करण्यात आला आहे. मध्य पूर्वेत इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर वाढलेला तणाव आणि